काल संध्याकाळी मोदी 3.0 या सरकारचा शपथविधी पार पडला आणि आज संध्याकाळी एनडीए सरकारने खातेवाटपही जाहीर केले। यंदाच्या खातेवाटपात विशेष करून महत्त्वाच्या खात्यांमध्ये कोणताही बदल नाही। नितीन गडकरींकडे रस्ते वाहतूक खातं तर अमित शहांकडे पुन्हा एकदा गृह आणि सहकार खातं सोपवण्यात आले। खातेवाटपात मोदींकडून कुठलीही जोखीम घेण्यात आलेली नाही असंच चित्र पाहायला मिळते। तर अगदी काही वेळापूर्वीच हे खातेवाटप जे आहे ते समोर आलेलं होतं आणि आता सर्व प्रमुख खाती गेल्या वेळच्याच मंत्र्यांकडे कायम ठेवण्यात आले, ज्याच्यामध्ये संरक्षण खातं हे राजनाथ सिंग यांच्याकडे असेल, गृहमंत्री असतील अमित शहा ज्यांच्याकडे सहकार खातं देखील आहे, परराष्ट्र खातं एस जयशंकर यांच्याकडे, रस्ते वाहतूक मंत्री असतील नितीन गडकरी आणि रेल्वे मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळतील अश्विनी वैष्णव। याशिवाय जलशक्ती मंत्रालय सीआर पाटील यांच्याकडे, शिवराज सिंग चौहान कृषी आणि ग्रामीण खातं त्यांच्याकडे असेल, मनोहरलाल खट्टर असतील ऊर्जा मंत्री, अर्थ मंत्रालय निर्मला सीतारामन यांच्याकडेच आणि वाणिज्य मंत्री असतील पियुष गोयल। पर्यावरण मंत्रालयाचा भार सोपवण्यात आलाय भूपेंद्र यादव यांच्याकडे, राममोहन नायडू असतील हवाई वाहतूक मंत्री, जेपी नड्डा यांच्याकडे आरोग्य खातं तर चिराग पासवान यांच्याकडे क्रीडा आणि अन्न प्रशासन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे। सर्बानंद सोनोवाल यांच्याकडे जहाज मंत्रालय देण्यात आले। तर सूक्ष्म आणि मध्यम उद्योग जीतन राम मांझी हे त्या खात्याचे मंत्री असतील, गजेंद्र सिंग शेखावतांकडे पर्यटन, रवनीत सिंग बिट्टू यांच्याकडे अल्पसंख्याक, मनसुख मांडवीय यांच्याकडे कामगार खातं आहे आणि पेट्रोलियम मंत्रालय हरदीप सिंग पुरी यांच्याकडे असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।